नमस्कार. परीक्षेच्या दृष्टीने आरोग्याचा अधिकार हा एक खूपच महत्त्वाचा विषय आहे, नाही का? यावर हमखास प्रश्न विचारला जातो. तर आजच्या या विशेष भागामध्ये आपण याच प्रश्नाचं एक अगदी परफेक्ट, मुद्देसूद उत्तर कसे लिहायचं हेच समजून घेणार आहोत. समजा परीक्षेमध्ये हा प्रश्न आला, भारतीय राज्यघटनेनुसार आरोग्याच्या अधिकारावर सविस्तर टीप लिहा. तर आपलं आजचं हे संपूर्ण विश्लेषण म्हणजे या प्रश्नाचं एक मॉडेल उत्तरच असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता एका चांगल्या उत्तरासाठी एक चांगली रचना लागते. आपण या 5 भागांमध्ये आपलं उत्तर मांडणार आहोत. सुरुवात करूया प्रस्तावनेने. मग बघूया कायदेशीर तरतुदी, त्यानंतर काही महत्त्वाचे कोर्टाचे निकाल, मग निष्कर्ष आणि हो, सगळ्यात शेवटी हे सगळं लक्षात कसे ठेवायचं यासाठी एक जबरदस्त माइंड मॅप सुद्धा आहे. चला तर उत्तराच्या पहिल्या आणि महत्त्वाच्या भागाला सुरुवात करूया, प्रस्तावना. इथे आपण आरोग्याच्या अधिकाराचा नेमका पाया काय आहे हे अगदी सोप्या शब्दात मांडणार आहोत. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपल्या राज्यघटनेत कुठेही आरोग्याचा अधिकार असं थेट लिहिलेलं नाहीये. मग प्रश्न येतो की हा अधिकार आला कुठून? तर याचं उत्तर आहे कलम 21. हो, आपलं जगण्याचा अधिकार. सुप्रीम कोर्टाने याचा अर्थ खूप मोठा केला, खूप व्यापक केला. कोर्टाने म्हटलं की नुसतं जगणं म्हणजे काय? श्वास घेणं? नाही, सन्मानाने जगणं महत्वाचं आहे. आणि सन्मानाने जगायचं असेल तर चांगलं आरोग्य हवंच, बरोबर ना? म्हणूनच आरोग्याचा अधिकार हा जगण्याचाच अधिकाराचा एक अविभाज्य भाग आहे. किती महत्वाचा मुद्दा आहे हा. बरं, आता वळूया उत्तराच्या मुख्य भागाकडे, म्हणजे आरोग्याच्या अधिकाराला आपल्या संविधानात कोणती कलमं आधार देतात. हे मुद्दे परीक्षेच्या पेपरमध्ये लिहिणं म्हणजे उत्तराला वजन देण्यासारखं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कलम 21 हा या अधिकाराचा केंद्रबिंदू आहे. याचा अर्थ फक्त जिवंत राहणं नाही, तर सन्मानाने जगणं. आणि यामध्ये काय काय येतं? वेळेवर वैद्यकीय सेवा मिळणं, स्वच्छ पाणी आणि सकस आहार मिळणं, आणि हो, आजारांपासून संरक्षण मिळणं. या सगळ्या गोष्टी पुरवणं ही सरकारची म्हणजेच राज्याची जबाबदारी आहे. आपलं संविधान काही विशिष्ट गटांच्या आरोग्याची जास्त काळजी घेतं, जसं की कामगार आणि लहान मुलं. बघा, कलम 24 सरळ सांगतं की लहान मुलांना धोकादायक ठिकाणी कामाला ठेवता येणार नाही. त्याचबरोबर कलम 39E हे सुनिश्चित करतं की कोणत्याही कामगाराला त्याच्या आरोग्याला धोका पोचेल अशा कामासाठी जबरदस्ती करता येणार नाही. आता कलम 47 तर थेट सरकारला निर्देश देतं. हे कलम स्पष्टपणे सांगतं की लोकांचं आरोग्य आणि पोषणाची पातळी सुधारणं हे राज्याचं प्राथमिक कर्तव्य आहे. याच कलमामुळे सरकार वेगवेगळ्या आरोग्य योजना राबवतं आणि हानिकारक पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतं. आणि हो, एक गोष्ट विसरून चालणार नाही, चांगलं आरोग्य आणि स्वच्छ पर्यावरण यांचं नातं अतूट आहे. गंमत म्हणजे ही जबाबदारी फक्त सरकारची नाही, तर आपली सुद्धा आहे. कलम 48A सरकारला पर्यावरण जपायला सांगतं, तर कलम 51A आपल्या प्रत्येक नागरिकाला तीच जबाबदारी देतं. म्हणजे ही एक सामायिक जबाबदारी झाली नाही का? आता आपल्या उत्तराला आणखी दमदार बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या कोर्ट केसेसचा उल्लेख करणं खूपच गरजेचं आहे. खरं तर ह्याच निकालांमुळे आरोग्याच्या अधिकाराला एक ठोस स्वरूप मिळालं आहे. चला पाहूया ते कोणते निकाल आहेत. इथे 2 केसेस खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली MC मेहता केस. यात कोर्टाने सांगितलं की स्वच्छ पर्यावरण हा जगण्याच्या अधिकाराचाच अविभाज्य भाग आहे. आणि दुसरी महिंदर सिंग चावला केस. यात तर कोर्टाने स्पष्ट केलं की आरोग्यसेवा हा मूलभूत अधिकार आहे आणि कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारता येणार नाहीत. हे वाक्य बघा, कायदेशीर औपचारिकतेपेक्षा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे. परमानंद कटारा खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचे हे वाक्य म्हणजे क्रांतीच होती. या एका वाक्याने आपत्कालीन वैद्यकीय सेवेची संपूर्ण व्याख्याच बदलून टाकली. विचार करा, रस्त्यावर अपघात झाला तर काय? हा निकाल सांगतो की त्या व्यक्तीला जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये, मग ते सरकारी असो की प्रायव्हेट, ताबडतोब उपचार मिळायलाच हवेत. पोलीस केस झालीये का, पैसे आहेत का, या सगळ्या गोष्टींनंतर आधी जीव वाचवणं महत्त्वाचं. माणसाचा जीव कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेपेक्षा मोठा आहे. चला, तर आता आपण उत्तराच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, म्हणजे निष्कर्ष. आपण आतापर्यंत जे काही मुद्दे पाहिले ते थोडक्यात आणि प्रभावीपणे इथे मांडूया. थोडक्यात सांगायचं तर आरोग्याचा अधिकार हा थेट जरी नसला तरी तो कलम 21चाच एक भाग आहे.
कोर्टाच्या निकालांनी त्याला अधिक मजबूत केलंय. यात फक्त दवाखाने आणि औषधं येत नाहीत, तर स्वच्छ पर्यावरणही येतं. आणि ही जबाबदारी सरकार आणि नागरिक दोघांची आहे. हे मुद्दे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, एवढे सगळे मुद्दे परीक्षेच्या वेळी आठवणार कसे? काळजी करू नका, त्यासाठीच आपण एक सोपा माइंड मॅप तयार करणार आहोत. हे एक असं तंत्र आहे ज्यामुळे हे सर्व मुद्दे सहज डोळ्यासमोर राहतील. चला तर, हा माइंड मॅप एकत्र बनवूया. बघा, मध्यभागी काय आहे? आरोग्याचा अधिकार. आता याचा मूळ स्रोत कुठून येतो? अगदी बरोबर, कलम 21, आपला जगण्याचा अधिकार. यातूनच मग वैद्यकीय सेवा, स्वच्छ पर्यावरण, पोषण यासारख्या गोष्टी येतात. आता या मुख्य स्रोताला सपोर्ट करणारे पिलर्स कोणते? तर ती आहेत कलम 24, 39E आणि 47. आणि सगळ्यात शेवटी या अधिकाराला खरा अर्थ देणारे, त्याला मजबूत करणारे कोर्टाचे निर्णय कोणते? परमानंद कटारा आणि MC मेहता केस. बघा, किती सोपं झालं आता. सगळं एकाच चित्रात डोळ्यासमोर येतं. तर परीक्षेसाठी ही 4 सूत्री रचना नेहमी लक्षात ठेवा. एक चांगली प्रस्तावना, मग घटनात्मक तरतुदी, त्यानंतर कोर्टाच्या निकालांची उदाहरणं आणि शेवटी एक प्रभावी निष्कर्ष. या रचनेमुळे उत्तर नक्कीच वेगळं आणि प्रभावी ठरेल. मला खात्री आहे की या रचनेमुळे आरोग्याच्या अधिकारावर एक उत्कृष्ट उत्तर लिहिण्यास नक्कीच मदत होईल. हा केवळ परीक्षेचा प्रश्न नाही, तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला एक महत्त्वाचा हक्क आहे. जर हे विश्लेषण खरंच उपयुक्त वाटलं असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.